सभी का हार्दिक स्वागत है। मान्यवर इस वक्त मंच पे काफी मान्यवर हैं। विवेक सेलार याला मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, धावी पूर्ण होते। ये देखिए लाठी चार्ज क्रिकेट चलता हुआ, चुरा लिया है तुमने जो दिल को। वाईट बॉलचा इशारा। 1+1 2 धाव मिळत आहेत आणि धावसंख्या होते 41। सीधी गेंद ट्रैवल हो गई थी वहां पर शॉर्ट फाइन लेग पे, लेकिन रन चुरा लिया है तुमने जो दिल को, ना कि चुरा लिया है तुमने जो रन को, ना कि चुरा लिया है तुमने जो दिल को। बहुत तेज रन, इस तरह के रन बहुत महंगे पड़ते हैं। उपांत्य फेरीतला हा पहिला सामना आपण पाहते सोनादेवी टेमगर विरुद्ध धनेश 11 कुकसे दोन संघामध्ये। यावेळेला मात्र चेंडू थोडासा उजव्याच्या बाहेर, बराचसा बाहेर जातो आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल। स्वेर मारा बघायला मिळतोय या षटकामध्ये। देखिए सुबह से हम देख रहे हैं कि विवेक शेलार जिस गेंदबाजी के लिए मशहूर है, मातोश्री कप के बेस्ट बॉलर ऑफ दी टूर्नामेंट भी रहे थे, कहीं ना कहीं आज काफी कठिनाइयों में है। 42 धावा झालेत। 42 विवेक शेलार राईट आर्म। यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, खेळण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय, हलकस अपील केलं जात आहे, मात्र केतन क्रीज मध्ये सुरक्षित। मोहम्मद अजहरुद्दीन की याद ताज़ा हुई, जिस तरह थ्रो किया था वहां पर विवेक शेलार ने। धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 42 42। पाचवं षटक हे मार्गस्थ आहे। धामनगांव का ये शो देश के हर गांव में पहुंच चुका है। सीएम चषक केतन आणि दानिश खोत अशी ही जोडी खेळपट्टीवर सोनादेवी टेमगर संघाची। विवेक सेलार राईट आर्म, याला मात्र लाभ केलेला आहे, लांब 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 पल्ल्याचा षटकार। क्या शॉट खेला है, तारा मंडल में भेज दिया वहां विवेक शेलार को केतन पाटिल ने। आसमानी तूफानी शॉट खेला है वहां पर। ओवर पिच गेंद थी, ठीक आंखों के नीचे गेंद को लॉफ कर दिया, दूर कहीं मेगा 6। जबरदस्त फटका, ताकदवर फटका बघायला मिळाला। वाइड ऑफ लॉन्ग ऑन, सीमारेषेच्या बाहेर जाणारा लांब पल्ल्याचा षटकार। केतन पाटिल के जो तेवर हैं बहुत ही तीखे नजर आ रहे हैं और उन्होंने साबित किया क्वार्टर में 27 बनाए, अभी वो खेल रहे हैं 34 रन पर, और ये साबित कर दिया कि वो बड़े मैच के खिलाड़ी है। मैन फ्रॉम वडूनगर। 48 धावा झालेल्या आहेत। 48 विवेक शेलार मागण्या ठरतोय, याला पुन्हा एकदा अपील केलं जात आहे आणि याचबरोबर केतन याची खेळी संपुष्टात, पायचीच्या रूपाने संपुष्टात। Yes, you can see here a lovely swinging Yorker and toe crusher in front of middle stump. No hesitation, umpire raising his finger. But what a inning played. Big end देना चाहिए केतन पाटिल को। बहुत खूबसूरत इनिंग, बड़े मैच के खिलाड़ी 34 रन बनाकर आउट हो गए। ये मुशीर नाचन पंचायत समिति सदस्य और सादात पटेल 5 फॉर्चून रिलेटर्स मैन ऑफ द मैच। ये देखिए डग आउट में उनका स्वागत होता हुआ, चैलेंज डग आउट में। बहुत बढ़िया इनिंग, ग्रेट इनिंग। नक्कीच 34 धावांची खेळी केली होती, 4 षटकार आणि 1 चौकार मारला होता आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलाय केतन। दोनों कैप्टन आपको टॉस बॉक्स में बैठना है और टॉस बॉक्स को खाली करना है। मराठा पंजाब के कैप्टन और एसके स्पोर्ट्स के कैप्टन। विवेक शेलार यावर ड्राइव्ह केलेला चेंडू जातोय सरळ मिड ऑन वरना डीप मिड ऑनला आणि त्यावर फक्त एकच धाव मिळेल। धाव संख्या होती 49। किशन मात्रे अब आए, बहुत ही जबरदस्त टच में चल रहे हैं। इस ग्राउंड पे एमजे ट्रॉफी जो इस सीजन में हुआ उसके वो मैन ऑफ द सीरीज रहे थे। विवेक शेलार मातोश्री कप के बेस्ट बॉलर रहे थे और देखना है कि दानिश खोत क्या करते हैं। विवेक शेलार यावेळेला मात्र छेड घेण्याची संधी होती, बॉल बॅक ड्राइव्ह, मात्र अतिशय चांगला चेंडू आहे। निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे। ये देखिए रॉकेट कैच था, इस तरह के कैचेस गवली सर लिए नहीं जाते, अनुमान सही चाहिए तो हाथों में बैठ जाते हैं, चिपक जाते हैं। अगदी बरोबर, कारण वेगात फटका मारला होता।
धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 49 विक्सेलार राईट आर्म ओव्हर द विकेट. याला फुलटा चेंडू ट्राय केलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो मिड विकेटला. भावेश येतोय तोपर्यंत फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते आणि याचबरोबर 50 धावाही पूर्ण होत आहेत. 50 धावा पूर्ण होत आहेत. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. मुख्यमंत्री चषक 2020 मध्ये शुभ आगमन झालेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती इरफानजी भोरे साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्यांचे सुपुत्र सरफराज भोरे साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच शहाजाद पटेल साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य मुशीर नाचन, पडगा बोरिवलीमधील एक मोठे नाव म्हटलं तर वावगं ठरू नये असे मुशीर नाचन साहेबांच्या वतीने सुद्धा आम्हाला मॅन ऑफ दी मॅच जे भव्य ट्रॉफ्या प्रदान केलेले आहेत आपण टी व्ही स्क्रीनवर पाहतोय. तसेच गिफ्ट हॅम्पर सुद्धा देण्यात आलेले आहे. ओव्हर टू डॉक्टर गवळी सर. बहुत बहुत धन्यवाद राजेंद्र पाटिल. 5 ओवर 50 रन 3 विकेट. जो करंट रन रेट है वो 10.00. 1 ओवर बचा और डेथ ओवर में गेंदबाजी के लिए बिग बर्ड भिवंडी के कॉटनी वॉश हेमंत हरट को बुलाया गया है. इस सीज़न में अब तक 14 हैट्रिक हुए, 12 गेंदबाजों ने किए, उसमें हेमंत हरट का नाम है. 2 मरतबा जो हैट्रिक किया है उसमें उसामा हैं और रकीब मिर्ज़ा हैं. रकीब मिर्ज़ा ने 2 मरतबा हैट्रिक किया और 2 मरतबा हैट्रिक किया है. उसामा ने कुल 14 हैट्रिक हुए, 9 अर्धशतक लगे हैं. भिवंडी के कॉटनी वॉश गेंदबाजी के लिए तैयार. हेमंत हरट. मेरे हमजुल्फ तकी नाचन ने इस वक्त सीएम कप को इस वक्त मुबारकबाद दिए. बहुत बहुत शुक्रिया और आपका दिल की गहराइयों से इस्तकबाल है. राइट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा गेंद को उछाल दिया. गेंद स्टैंड में 6 रन. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्तान. आइए देखते हैं फॉलो थ्रू कितना अच्छा था. ओवर पिच गेंद थी, फ्रंट लेग को अलग किया और देखिए जा रही है जा रही है जा रही है. सजनी चली साजन के घर. इस सिक्सर से उछलता हुआ स्कोर पहुंचा है सोना देवी टेमगर का. 56 रन 8 पे पहुंचे दानिश. डेथ ओवर में गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त हेमंत हरट. ये नन्हे मुन्ने बच्चे मैच का मजा लेते हुए. इस मरतबा फिर से लॉफ्टेड ड्राइव. विवेक शेलार के ऊपर से गेंद. 4 रन. अरे भगवे आमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. जात गोत्र आणि धर्म आमुचा शिवसेना शिवसेना शिवसेना. देखिए मस्तक पे दस्तक देता हुआ चौका. उछले, पानी ऊपर से जाए सर के या गेंद, दोनों सूरतें डूबने वाली रहती है. बहुत ही कड़ा राउंड ड्राइव था. हालांकि विवेक शेलार ने कोशिश की थी लेकिन कामयाब नहीं हुए. 60 रन पे पहुंचा स्कोर. यहाँ से जो रन बनेंगे वो चेसिंग में दबाव बना देंगे. हेमंत हरट 2 गेंदों में 10 रन दे चुके हैं. आशा पाटिल नॉर्थ ईस्टर्न की तरफ से मुड़ते हुए. राइट आर्म ओवर द विकेट. उड़ाया लेकिन फील्डर है. देखते रहे. 6 रन. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आमास. खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची खास. लाल किल्ल्यावर भगवा फडका. 3 गेंदों में ये देखिए क्या खूबसूरत शॉट था. हेलीकॉप्टर उड़ाया. क्रीज में पीछे खेल रहे थे और डीके के सामने अब वाकई में गेंदबाज पड़ते हुए फीके. 6 रन. स्कोर 66 पे पहुंचा है. स्वप्निल भुईर, अभिजीत भुईर, सागर भुईर, रंजीत केने, कमलाकर भुईर सुपर हिट होते हुए ऑर्गेनाइजिंग कमेटी में. और धामनगांव देश के हर गांव में पहुंचता हुआ सीएम चषक से सचिन दादा भुईर वन मैन शो
done outstanding tournament here, done outstanding job. हेमंत हरट, दानिश खोत को, ओ इस मर्तबा पेस परिवर्तन लेकिन वाइड। ऐसा लग रहा है कि चैलेंज क्रिकेट ग्राउंड पे सोना देवी के बहुत ज्यादा सपोर्टर्स मौजूद हैं। 1 रन से स्कोर 67 पे पहुंचा है। 3 गेंदे डेथ ओवर के आना बाकी है। अब तक 17 रन 4 गेंदों पे दे चुके हैं बिग बट हेमंत हरट। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए दानिश को बॉल, फुल टॉस गेंद थी लेकिन लाइन को मिस कर गया और आखिरकार हेमंत हरट ने दानिश को चलता कर दिया। लाल किल्ल्यावर भगवा पडतो हाच एकला ध्यास, महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास, महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास, मजकुरे आता ना होऊन इसके बाद टॉस बॉक्स को खाली करना है। वहां पे वॉइस ऑफ महाराष्ट्र मराठी के पहुंच चुके हैं, दोनों कैप्टन पहुंच चुके हैं। और मैं हमारी को एंकर प्रियंका मांडगे से कहूंगा कि आपको टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है, जहां वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर दोनों कैप्टन के साथ मौजूद हैं। 2 गेंदें बची है, स्कोर है 67 रन। दिलीप पाटिल, योगेश पाटिल, अभय पाटिल, कल्पेश पाटिल, महेंद्र पाटिल, इन सभी ने कुकसे से नाणेफेकीसाठी धनेश कुकसे को। देखिए मेरा मोबाइल ऑफलाइन है, मैं क्षमा चाहता हूं। राइट आर्म ओवर द विकेट, धीमी गेंद, बहुत बढ़िया पेस परिवर्तन, चतुराई से फेंका था हेमंत हरट ने। काफी अनुभवी हैं हेमंत हरट, लेग बाय मिलता हुआ लेकिन रन छुड़ा लिया। गेंद ज्यादा दूर नहीं गई थी, चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं बल्कि चुरा लिया है तुमने जो रन को। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 68 पे पहुंचा। बहुत ही खूबसूरत समा, दूधिया रोशनी चैलेंज क्रिकेट ग्राउंड को अपनी बाहों में समेटती हुई, हल्की ठंडी हवाएं चल रही है और आप देख रहे हैं सीएम कप 2020 का पहला सेमीफाइनल मुकाबला। गेंदबाजी कर रहे हैं हेमंत हरट, सामना कर रहे हैं आखिरी गेंद का किशन मात्रे। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए किशन को बढ़िया गेंद बीट किया तो फाइनल में पहुंचने के लिए चुनौती है 69 रन की धनेश कुकसे के सामने। दोस्तों मैं आपको लिए चलता हूं टॉस बॉक्स में, जहां मराठा पंजाब के कैप्टन और एसके के कैप्टन है, वॉइस ऑफ महाराष्ट्र मराठी के डॉक्टर गवली सर हैं, उनके साथ को एंकर प्रियंका मौजूद है। इज ओवर टू डॉक्टर गवली सर इन टॉस बॉक्स। धन्यवाद सिद्दीक भावे। तर मित्रांनो आपण दुसरा उपांत्य फेरीतला सामना अर्थात दुसरा सेमीफायनल फायनलच्या टॉसकडे वळतोय। साकिब खूप खूप स्वागत आहे, अभिनंदन आहे। फैजान एसके स्पोर्ट्स संघाचे कर्णधार खूप खूप स्वागत। धन्यवाद डॉक्टर गवली सर। या नाणेफेक करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करतोय कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे विद्यमान सभापती सन्माननीय इरफानजी भुरे साहेब, तसेच भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य मुशीर नाचन साहेब, एक चुकीची दुरुस्ती, मी साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे। मित्रांनो पुढील सामन्याची नाणेफेक करण्याकरिता या ठिकाणी आम्हाला जे मान्यवर लाभलेले आहेत, अर्थातच कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय इरफानजी भोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करतोय। तसेच भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य मुशीर नाचन साहेब हे सुद्धा टॉस बॉक्स मध्ये येत आहेत। यस, इरफान भोरे साहब, मुशीर नाचन साहब वहां पहुंच चुके हैं और सतीश चौधरी ने सीएम कप को हार्दिक शुभकामनाएं दी। इज ओवर टू डॉक्टर गवली सर। धन्यवाद। कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सन्माननीय इरफान भोरे साहेब, वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये। मुशीर नाशिन साहेब पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आणि ज्यांची या स्पर्धेसाठी अपार मेहनत, मॅन ऑफ द मॅच साठी त्यांनी गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर केलेला आहे, त्यांचंही मी टॉस बॉक्स मध्ये खूप खूप स्वागत करतोय।
दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. SK स्पोर्ट्स संघाचे कर्णधार फैजान, स्वागत अभिनंदन. साकीब, मराठा पंजाब संघाचे कर्णधार, आपलंही स्वागत आणि अभिनंदन. कॉईन, या स्पर्धेसाठी कॉईन जे वापरलं जात आहे आपण पाहू शकता, कारण मुख्यमंत्री चषक 2020 म्हणून मुख्यमंत्री त्यांच्याच आशीर्वादाने, त्याचबरोबर त्यांच्या सन्मानार्थी स्पर्धा म्हणून मुख्यमंत्री चषक 2020. दुसरी बाजू A1 जोडी, अर्थात ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं आयोजन ज्यांच्यामार्फत केलं जातं आहे, पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य सन्मान्य सौ रुचिताताई सचिन भोईर आणि सचिन दादा भोईर म्हणून A1 जोडी. 2 बाजू आहेत. हे कॉईन सुपूर्द करते आमच्या मान्यवरांच्या हातात. साकीब कॉलिंग करणार आहे आणि साकीबचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री चषक, पण मात्र नाणेफेक जी जिंकलेली आहे ती मात्र SK स्पोर्ट्स संघाचे करणार. सर्वप्रथम जे गिफ्ट हॅम्प टॉस विनर संघाला जे दिलं जाईल ते आमची प्रियांशी एंटरप्राइजेसचे प्रदीपजी चौधरी आणि संदीपजी भोईर दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस विन संघाला गिफ्ट हॅम्प संदीपजी भोईर आणि प्रदीपजी चौधरी यांनी स्पॉन्सर केलेलं. मान्यवरांचं मी इरफानजी भुरे साहेब, त्याचबरोबर मुशीजी नाच्यासह आपलं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात आणि आपण सन्मानाने पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. फैजान, सबसे पहले तो ये बताएं कैसा लग रहा है इस टूर्नामेंट के बारे में, क्या कहना चाहेंगे टूर्नामेंट के बारे में? बहुत अच्छा लग रहा है, अच्छा टूर्नामेंट है, इतना यहाँ तक पहुँचे बहुत बड़ी बात है. टॉस जीता है, क्या करना चाहेंगे? बैटिंग बल्लेबाजी का जो फैसला किया है, क्यों फैसला किया है और कहाँ तक जाना चाहेंगे? कौन से बल्लेबाज है उनसे ज़्यादा उम्मीद रखते? नहीं, कोई दबाव लेके नहीं खेलेंगे, फिर बड़ी टीम है सामने, इसी के लिए पहले बल्लेबाजी करेंगे. जो पहले मैच में टीम खेली थी, क्या इसमें कुछ बदलाव रहेगा? नहीं, सेम टीम है. ओके, सो आपका मीन्स आपको क्या लगता है आपकी टीम से कौन बेहतरीन खेल रहा है कि जिससे आपको लगता है कि आपकी टीम ही विनिंग टीम हो सकती है अभी आने वाले इसमें? सुफियान शेख है, सुमाइल है, एमस है, अच्छा खेल रहे सब. सो आपका फेवरेट लाइक क्रिकेटर कौन है जिससे आपको लगता है कि नहीं उसका मैं मीन्स इनोवेटिव ले सकता हूँ और मैं कर सकता हूँ और भी बेहतर उसकी तरह लाइक? AB डिविलियर्स. ओके, सो अभी हम इनसे कुछ क्वेश्चंस करते हैं. ओके, टॉस हारे हैं, पहले फील्डिंग करने हैं. अगर आप टॉस जीते तो क्या लेते? फील्डिंग ही लेने वाला था और फील्डिंग ही मिली है. तो कहाँ तक रोकना चाहेंगे सामने वाली टीम को? अब तक तो बहुत अच्छा परफॉर्मेंस है, साकिब ने भी अच्छी गेंदबाजी की है. कौन से और गेंदबाज है उससे ज़्यादा इस मैच में उम्मीदें रखेंगे? आतिश बामरे है, रकीब अच्छी डाल रहा है, यासिर भी डाल रहा है, सब अपना 100% दे रहे हैं. इंशाल्लाह सब अच्छा करेंगे. साकिब, ये पहला मैच है सिटी का BC4 का जो फ्लड लाइन में खेलने जा रहा है, कैसा लग रहा है इस मैच के बारे में? जी, पहला नाइट टूर्नामेंट है और खेलने में बहुत मज़ा आ रहा है और इंशाल्लाह फाइनल मारने की भी कोशिश करेंगे. ओके, सो आपको क्या लगता है अभी मीन्स आपकी टीम से आपको होप्स क्या है बेहतरीन कि मीन्स क्या क्या इधर हम अच्छे से खेलने वाले हैं, कितनी हमारी स्ट्रेटेजी है लाइक फील्डिंग को लेके, बैटिंग बॉलिंग को लेके? सो आपकी ज़रा स्ट्रेटेजी बताओगे आप हमें? हम लोग तो अभी स्टार्ट से ही अच्छा खेल रहे हैं, हम लोग की बॉलिंग बैटिंग दोनों अच्छी हो रही है और मैं यही उम्मीद करता हूँ अपना 100% देंगे सभी प्लेयर्स और जीतेंगे. ओके गाइस, ऑल द बेस्ट फॉर बोथ ऑफ यू और आप अच्छा खेलो, यही हमारी दुआ है. सो ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ यू. थँक यू सो मच. सो मित्रांनो, यानंतर नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून SK स्पोर्ट्स संघ कर्णधार फैजान याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मराठा पंजाब संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपल्यास घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे दिग्गज समालोचक अजय घरात, व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीकजी बाबे, त्याचबरोबर संदेश पाटील. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर मित्रांनो, व्यासपीठावर स्थानापन्न झालेल्या मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळतोय. मुख्यमंत्री चषक 2020 मध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झाले असे शिवसेना भिवंडी तालुका संपर्क प्रमुख, ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, ठाणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते
तसेच 40+ अध्यक्ष सन्मान्य कुंदनजी तुळशीराम पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम कुंदनजी पाटील साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तदनंतर या ठिकाणी स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. पोलीस आहेत ना आपले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती तथा ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष इरफानजी भोरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान सचिन भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते करावयाचा आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष इरफानजी भोरे साहेबांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. तदनंतर स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, ठाणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते, भिवंडी शिवसेना संपर्क प्रमुख तसेच 40+ अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान. आजच्या या स्पर्धेचे आयोजक सचिन भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तदनंतर भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय मुशीर नाचन साहेबांचा स्वागत आणि सन्मान सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. सचिन भोईर यांना विनंती करतोय की आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मुशीर नाचन साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान जे विद्यमान तदनंतर आपण पूर्णा ग्रामपंचायतीच्या कल्पना मनोज टावरे माजी सरपंच पूर्णा यांचा स्वागत आणि सन्मान करतील. मुख्यमंत्री चषक 2020च्या आयोजिका भिवंडी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य सौभाग्यवती रुचिताताई सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण कल्पना मनोज टावरे माजी सरपंच पूर्णा यांचा स्वागत आणि सन्मान करतोय. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय मित्रांनो कल्पनाताई मनोज टावरे यांचा स्वागत आणि सन्मान होताना. तदनंतर एकनाथ पाटील उपविभाग प्रमुख कशिवली, एकनाथ पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे. मी ज्या ज्या मान्यवरांची नावं घेतोय आपण लगेच यायचं आहे. मी सचिन भोईर यांना विनंती करतोय की आपण एकनाथ पाटील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख कशिवली यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मानाची भगवी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान. सावत गावचे सचिन पाटील मी साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. सचिन पाटील साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या धर्मपत्नी सुप्रियाताई सचिन पाटील ज्या भिवंडी पंचायत समितीच्या विद्यमान सदस्य आहेत त्यांचे पतिराज अर्थात सचिन पाटील सावत यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर मी रुपालीताई भोईर यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. रुपालीताई भोईर प्लीज, मी ज्यांची नावं घेतो त्वरित या ठिकाणी यायचं आहे. मी सुप्रियाताई सचिन भोईर ताईंना विनंती करतो की आपण रुपालीताईंचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पूर्ण्याच्या माजी सरपंच कल्पनाताई मनोज टावरे यांना विनंती करतोय की आपण रुपालीताई भोईर यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. बघा जाऊबाईंचा सत्कार जाऊबाई करत नाही आणि तो सन्मान करण्याचा अर्थातच मान दिलेला आहे. सॉरी ननन, एक चुकीची दुरुस्ती ननन आहेत. त्यानंतर रीना भोईर ताई आपण पुढे यायचं आहे. चला लवकर या. त्यांचा सुद्धा सन्मान करतील कल्पना मनोज टावरे माजी सरपंच पूर्णा ताईंना विनंती करतोय. कल्पना ताईंना आपण रीनाताई भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दोन मिनिटं सामना थांबवायचा आहे प्लीज. तदनंतर प्रमिलाताई भोईर आपण पुढे यायचं आहे. यांचं स्वागत आणि सन्मान करतील
पूर्णा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच कल्पनाताई मनोज टावरे यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय आणि सन्मानित मान्यवर आहेत प्रमिलाताई भोईर आणि सचिन भोईर यांच्या ज्या भगिनी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मित्रांनो अलिबागवरनं त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. उद्घाटनाला सुद्धा ताई आलेल्या होत्या. सविताताई म्हात्रे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्वागत आणि सन्मान होते प्रमिलाताई भोईर धामणगाव. तदनंतर रवींद्र मुरलीधर भोईर केवणी दिव्याचे विद्यमान सरपंच आहेत. साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आणि सचिन भोईर यांच्या मातोश्री यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुनीता भोईर सुनीताताई भोईर ज्या सचिन भोईर साहेबांच्या मातोश्री आहेत. पुढील स्वागत आणि सन्मान केलं रवींद्र मुरलीधर भोईर केवणी दिव्याचे सरपंच. रवींद्र मुरलीधर भोईर साहेब केवणी दिव्याचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान करतील मुख्य आयोजक सचिन भोईर. तदनंतर केवणी दिव्याचे उपसरपंच यतीश हेंदर पाटील केवणी दिव्याचे उपसरपंच यतीश हेंदर पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे. आपला स्वागत आणि सन्मान होतोय त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. केवणी देवाचे उपसरपंच यतीश हेंदर पाटील साहेब आपण पुढे या. मी सचिन भोईर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मुख्यमंत्री चषक 2020 मध्ये आलेल्या तमाम मान्यवरांचं तमाम प्रेक्षक वर्गाचं सर्व खेळाडूंचं तसेच आमच्या दूरदर्शनवरील तमाम प्रेक्षक वर्गाचं आणि यूट्यूबशी माध्यमांनी जोडलेल्या लाखो प्रेक्षक वर्गाचं मी राजेंद्र पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तदनंतर करेश म्हात्रे आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. मित्रांनो ज्यांच्या माध्यमातून आपण शॉट ऑफ द मॅच जो टी शर्ट आपण प्रदान करतोय करेश क्रिएशन. करेशच्या बद्दल बोलायचं झालं तर क्रिकेटमध्ये सुद्धा नाव उज्ज्वल केलेलं आहे. तोच करेश आज या ठिकाणी उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा उतरलेला आहे आणि उद्योग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करतोय. भादवड गावचे सुपुत्र अर्थातच करेश म्हात्रे. तदनंतर मित्रांनो आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. अर्थातच पिंपळनेरचे माजी उपसरपंच फुलाजी इताडकर साहेब हे सुद्धा माजी सरपंच फुलाजी इताडकर साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे. वेलकम कलाताई शिंदे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. राजू पाटील दापोडे गावचे राजू पाटील मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. सरफराज भुरे मी साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. मित्रांनो इरफानजी भुरे साहेबांचे सुपुत्र आहेत आणि महापोलीचा संघ जर बघितला तर महापोली संघाची संपूर्ण कदा मदार ज्यांच्यावर आहे असे सरफराज भुरे. महापोलीचा शो सुद्धा आपण बघणार आहोत. 9 फेब्रुवारीला त्याचं सांगता आहे. महिला आघाडी संपर्क संघटक ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या कलाताई शिंदे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम कलाताई शिंदे. नुकतीच मित्रांनो विधानसभेची निवडणूक झाली. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्याची मदार महिला संघटकांची जी टीम होती त्यांचं नेतृत्व केलं होतं आमच्या कलाताई शिंदे यांनी. या कलाताई शिंदेंचं या ठिकाणी भिवंडी नगरीमध्ये मी पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अलिबागवरनं आलेले समीर म्हात्रे जे सचिन भोईर यांचे भाऊजी आहेत. मी विनंती करतोय समीर म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. चला या.
मी सचिन भोईर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे। तसेच या ठिकाणी तदनंतर अलिबागवरनं आलेल्या सचिन भोईर यांच्या भगिनी ज्या उद्घाटनाला पण या ठिकाणी आलेल्या होत्या आणि आज बक्षीस वितरणाला सुद्धा आलेले आहेत, अशा सविताताई भोईर यांचा स्वागत आणि सन्मान मी रुचिताताई भोईर ज्या विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत आणि या मुख्यमंत्री चषक 2020च्या मुख्य आयोजिका आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण सविताताई म्हात्रे यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतोय। या कार्यक्रमातून रजा घेताना भिवंडी पंचायत समितीच्या उपसभापती वृषालीताई रवींद्र विशे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष मनसेचे रवींद्र विशे साहेब, भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य तथा शिवसेनेचे गटनेते रविकांतजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक आभार। तदनंतर मित्रांनो आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय, त्या अर्थातच कलाताई शिंदे यांच्यावर संपूर्ण विधानसभेची निवडणुकीची मदार होती। नाही हो, त्यांचे पद कुठलं बोले? महिला संपर्क प्रमुख ठाणे जिल्हा ग्रामीण कलाताई शिंदे, मग तो दिवसभर सकाळपासून तर रात्रीपर्यंत त्या प्रचारामध्ये गुंग झालेल्या होत्या आणि खरोखरच जे महाआघाडीचं सरकार आलं आणि खरोखरच ते जी मेहनत घेतली होती ती मेहनत आज आपल्याला समोर दिसत आहे। मी रुचिताताई सचिन भोईर यांना विनंती करतोय, ज्या विद्यमान सदस्य आहेत, या स्पर्धेच्या आयोजिका आहेत, आपल्या शुभ हस्ते आपण कलाताई शिंदे यांचा स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे। हे मंदिर नको जाऊ, मानाची भगवी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन ताईंचा आपण स्वागत आणि सन्मान करतो। कलाताई शिंदे ज्या भांडूप या ठिकाणी चेंबूरवरनं आलेले आहेत या कार्यक्रमाला, क्या बात आहे। तत्पूर्वी या ठिकाणी मी या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता मी या ठिकाणी आमंत्रित करतोय कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती तथा ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय इरफानजी भोरे साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्यमंत्री चषक 2020 ला शुभेच्छा द्यायच्या आहेत। 2 ते 5 जानेवारी रुचिता भोईर आयोजक आहे। हो चॅलेंज ग्राउंड येथे सौ रुचिता सचिन भोईर पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने मुख्यमंत्री चषक जो आयोजित केलेला आहे, भव्य दिव्य असा हा चषक असून मी सर्वप्रथम रुचिता आणि त्यांचे मिस्टर सचिन यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला वाटतं महाराष्ट्रात पहिला मान मिळवला असेल। मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच चषक मुख्यमंत्र्यांच्या नावाने जी आयोजित केलेली आहे त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो बेटा। मी पुन्हा एकदा त्यांना याकरिता धन्यवाद देतो की शिवसेनेच्या एका पंचायत समितीच्या सदस्याने हा एवढा मोठा भव्य दिव्य असा क्रिकेटचा सामना आयोजन केला आणि मला असं वाटतोय की खर्चही भरपूर केलेला आहे। तर पैसा सर्वांपाशी असतोय परंतु खर्च करण्याचा जिगर नसतोय आणि या दोघांपाशी जिगर आहे असा त्यांनी दाखवून दिलेला आहे। मी आलेल्या सर्व खेळाडू सर्व टीम यांचं अभिनंदन करतो आणि जे जिंकल्यात त्यांना देखील धन्यवाद देतो। आता सर्वांची इच्छा खेळ पाहण्याची आहे म्हणून मी जास्त काय बोलत नाही। शेवटी पुन्हा एकदा सचिन आणि मिसेस सचिन यांना धन्यवाद देतो आणि येथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद इरफानजी भोरे साहेब, अतिशय चांगले मनोगत आपण हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि मित्रांनो इतर मान्यवरांचं स्वागत आपण नंतर करणार आहोत। तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या समालोचन कक्षामध्ये। या ठिकाणी मुशीर नाचन साहेबांचं आगमन झाले। मुशीर नाचन साहेब आपण पुढे यायचं आहे, एक शेवटचा सत्कार घेतोय। भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य मुशीर नाचन साहेबांना विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे। नाचन साहेब सचिन भोईर यांना विनंती करतोय की आपण
भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य मुशीर नाचन साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करावायचा आहे। सचिन भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण मुशीर नाचन साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे। या ठिकाणी प्रदीपजी शिंदे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झाले, ज्या कलाताईंचे पतिराज आहेत। मित्रांनो, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे आमचे कलाताई शिंदेचे मिस्टरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मुशीर नाचन साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय, जे भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आहेत। सचिन भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय। तर मित्रांनो, वळूया आपण क्रिकेट मैदानामध्ये जाऊया। आमच्या समर्थन कक्षामध्ये आमची टीम सज्ज आहे। अजय घरात, डॉक्टर गवळी सर आणि सिद्दीक भाबे सर। ओवर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू राजेंद्र जी। जब इरादा कर लिया ऊंची उड़ान का, तब देखना फिजूल है कद आसमान का। बहुत ही ज़बरदस्त टूर्नामेंट का आयोजन आप देख रहे हैं इस समय, मुख्यमंत्री चषक 2020। चलते हैं खेल की तरफ। 69 रनों का टारगेट है फाइनल में पहुंचने के लिए। सोनादेवी टेमघर टीम ने पहले बैटिंग की इस मैच में और अब धनेश 11 की बारी है। एक अच्छा टारगेट सेट किया है, बहुत ही चुनौतीपूर्ण स्कोर खड़ा किया है सोनादेवी टेमघर ने। सलामी बल्लेबाज क्रीज पर मतीन खान और उनके साथ है कुमार गुंड। पहला ओवर लेकर किशन मात्रे, जो इस टूर्नामेंट में एक हैट्रिक चटका चुके हैं, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। पारी की पहली गेंद मतीन के लिए, मतीन ने जाने दिया और पहली गेंद वाइड। अतिरिक्त के सौजन्य से खाता खुलता हुआ धनेश 11 कुक से टीम का मुख्यमंत्री चषक 2020 का ये पहला सेमीफाइनल मुकाबला। फुलर लेंथ गेंद थी लेकिन दिशाहीन गेंद। बढ़िया बैटिंग देखने को मिली केतन द्वारा, जिन्होंने 34 रनों की शानदार पारी खेली सोनादेवी टेमघर के लिए, और दानिश ने 18 रनों का योगदान दिया, जिसके चलते टीम 68 तक पहुंची। किशन एक बार फिर से, इस बार फ्रंट फुट पर आकर स्वीप किया है। मतीन हवा में खेलना चाह रहे थे लेकिन गेंद जमीनी रास्ते से जाती हुई डीप में, केवल 1 रन। इस सिंगल के साथ अपना खाता खोलते हुए मतीन चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर कई बेहतरीन और ऐतिहासिक पारियां खेल चुके हैं मतीन। और कुमार का भी जहाँ तक सवाल है, कुमार भी बढ़िया बल्लेबाज है, बायात की बहुत ही खतरनाक बल्लेबाज, अच्छे टच में भी नज़र आए हैं इस टूर्नामेंट में। और इस सलामी जोड़ी पर बहुत कुछ निर्भर करेगा। फ्लड लाइट्स की रोशनी में 60+ टोटल चेज करना, वो भी चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर बहुत ही कठिन काम माना जाता है। लेकिन धनेश 11 टीम एक ऐसी टीम है जो किसी भी परिस्थिति में किसी भी बॉलिंग अटैक के सामने अच्छा खेल पेश कर सकती है। कुल मिलाकर देखा जाए तो जो गेंदबाजी अटैक है सोनादेवी टेमघर के पास, उसमें किशन मात्रे है, सैफ, जय, सागर जैसे गेंदबाज है। बहुत ही बढ़िया बॉलिंग अटैक है। कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़ते हुए इस समय संदेश वखारे, स्वागत है संदेश। खूब खूब धन्यवाद अजय घरत। ओहो, इस बार फुल टॉस गेंद ठीक तरह से खेल नहीं पाए। गेंद जा रही है स्क्वायर लेग क्षेत्र में, 1 रन लेने का अवसर वहां पर कुमार के पास। बिल्कुल भी शायद उम्मीद नहीं थी उनको कि ऐसी गेंद मिलेगी, तैयार नहीं थे शायद फुल टॉस गेंद के लिए, फ़ायदा नहीं उठा पाए, सिर्फ 1 रन। निश्चितच मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये काही एक घडणार नाही आहे। प्रत्येक षटकामागे 1 ते 2 मोठे फटके खेळावे लागतील। जी हाँ, टारगेट बड़ा है, कम से कम एक बड़ा स्ट्रोक तो चाहिए मेरे ख्याल से हर ओवर में। देखना है कि किस तरह की योजना होती है इन दो बल्लेबाजों की, क्या रणनीति के तहत बल्लेबाजी करते हैं। इस बार नो बॉल का इशारा, फिर से फुल टॉस गेंद, कवर ड्राइव कर दिया है, फील्डर डीप में मौजूद है। नो बॉल, ओवर स्टेपिंग करते हुए वहाँ पर किशन मात्रे, गलती कर दी है और गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा। अगली गेंद फ्री हिट, अपने आप से ही खफा है वहाँ पर किशन मात्रे। 2 रनों से स्कोर आगे जाता हुआ 5 रन बिना किसी नुकसान के। जो आवश्यक रन रेट है संदेश 11.50 रन प्रति ओवर का है, और उसके अनुसार यहाँ पर बल्लेबाजी करनी ज़रूरी। आज स्टैंड्स खचाखच भरे हुए हैं। पहला नाइट टूर्नामेंट हम देख रहे हैं इस सीज़न का भिवंडी सिटी टेनिस बॉल क्रिकेट में। ये देखिए दर्शक ही दर्शक आपको नज़र आएंगे स्टैंड्स में। दोनों भी टीमों को बहुत ही ज़बरदस्त समर्थन है, और सही मायनों में भिवंडी सिटी टेनिस बॉल क्रिकेट को ये समर्थन है। फ्री हिट गेंद, स्ट्राइक रोटेट हुई है नो बॉल पे, तो निश्चित रूप से फील्डिंग में परिवर्तन हमें देखने को मिलेगा।
कुमार के पास अच्छा मौका है हाथ खोलने का। एक शॉट थर्ड मैन काफ़ी फाइन रखा गया है। बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी है, डीप कवर में एक खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ और ऑन साइड में 5 फील्डर्स। फ्लिक कर दिया गया इनको, फील्डर मौजूद, कैच ड्रॉप, लेकिन कैच लेते तो भी कोई असर वहां पर पड़ने वाला नहीं था दिनेश 11 के विकेट कॉलम में। बढ़िया शॉट था, टाइमिंग लाजवाब थी वहां पर, लेकिन सीधे फील्डर के पास डीप स्क्वायर लेग पर। ये देखिए कैच करने की कोशिश की थी फील्डर ने, सागर थे वहां पर, कैच ड्रॉप हुआ लेकिन फ्री हिट गेंद थी, एक ही रन। तो फ्री हिट गेंद का बहुत ज़्यादा लाभ नहीं उठा पाए वहां पर बल्लेबाज कुमार गुंड। सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन। एक रोमांचक मैच की उम्मीद है संदेश सभी को यहाँ पर। निश्चितच एक अटीतटीची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाहीये। इस बार घुमा दिया मतीन ने, मतीन बेहतरीन लाजवाब शॉट, 6 रन। तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा, मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा, कहेगी तो हल्लू बन जाऊंगा, तू बनेगी तो फ्लू बन जाऊंगा, बेबी बाबा नहीं बल्लू बन जाऊंगा, लड़की बताने संजू बन जाऊंगा। उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय मतीनेच्या बॅटमधून, षटकार येतोय ज्यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला, मोहर उमटली होती 6 धावांची, एक उत्कृष्ट फटका। पूरी तरह से तैयार थे बड़े स्ट्रोक के लिए, गेंद थोड़ी पीछे रखी हुई थी लेकिन मतीन बहुत ही बढ़िया तरीके से बढ़िया पोजीशन में आते हुए स्ट्रोक को खेलने में कामयाब रहे। घुमा दिया था गेंद को ऑन साइड में, क्रॉस बैटेड शॉट था लेकिन बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर खेला था। पहला सिक्सर दिनेश 11 कुक से टीम की पारी का मतीन के बल्ले से। स्कोर उछलता हुआ 12 रन बिना किसी नुकसान के। दोनों भी काफ़ी खतरनाक बल्लेबाज है और जल्द से जल्द यदि इस जोड़ी को तोड़ा नहीं गया तो फिर सोनादेवी टेमघर के लिए डगर काफ़ी मुश्किल हो सकती है। निश्चितच अगदी बरोबर म्हटलं अजय घरत, कारण आपण पाहतो की दोन्ही स्फोटक फलंदाज आहे ज्यांच्या बॅटमध्ये चांगली क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, आणि तो मोठा फटका मात्र पाहायला मिळाला मतीनेच्या बॅटमधून। दिनेश 11 कुक से टीम की यदि हम बात करें तो उनके ओपनिंग कॉम्बिनेशंस में कई बदलाव हमने देखे पिछले सीज़न तक, लेकिन इस सीज़न में ये नया कॉम्बिनेशन, इस बार फ्रंट फुट पर आए थे। फिर से कहीं ना कहीं मुझे ऐसे लगा कि पहले ऑन साइड में खेलने की तैयारी थी लेकिन फिर देखा कि गेंद ऑफ स्टंप के काफ़ी बाहर है, और ये देखिए अपने स्ट्रोक को आखिर में चेंज किया था। किस्मत अच्छी है मतीन की कि गेंद ने बल्ले का किनारा नहीं लिया, बल्ले के बेहद करीब से गेंद निकल गई थी विकेट कीपर के पास। छक्का लगने के बाद वापसी करते हुए किशन मात्रे, एक प्रमुख ऑलराउंडर की भूमिका में है किशन मात्रे इस समय सोनादेवी टेमघर टीम के लिए। इस मैच में बैटिंग करने का ज़्यादा अवसर उनको मिला नहीं, सिर्फ 2 गेंदें खेली और 1 ही रन बना पाए अपनी टीम के लिए, लेकिन अब गेंदबाजी में उनका रोल बहुत ही महत्वपूर्ण हो गया है। कप्तान को कहीं ना कहीं उम्मीद है कि शुरुआती विकेट्स दिलाएंगे किशन मात्रे अपनी टीम को, लेकिन अभी तक कोई सफलता मिली नहीं है। पहले ओवर की 1 गेंद शेष, रन संख्या रुकी हुई है 12 बिना किसी नुकसान के। आवश्यक रन रेट की हमने चर्चा की कि 11.50 रन प्रति ओवर का है, उससे आगे निकल गई है पहले ओवर में दिनेश 11। प्रत्येक गेंद महत्वपूर्ण है और इस समय गेंद के आकार को लेकर शायद कुछ समस्या है वहाँ पर। अंपायर गेंद को देखते हुए, बल्लेबाज भी वहाँ पर पहुँच गए हैं। देखना है, थोड़ी देर के लिए खेल रुका हुआ है। अंपायर दिनेश नाइक गेंद को बड़े गौर से देख रहे हैं और अब स्क्वायर लेग अंपायर भी वहाँ पर पहुँच रहे हैं। दोनों अंपायर फैसला लेंगे मेरे ख्याल से। स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में है गोकुल पाटील। नक्की चर्चा केली जाईल, त्यानंतर निर्णय घेतला जाईल। मित्रांनो आपण पाहू शकता हे मान्यवर कक्ष, मान्यवर कक्षामध्ये आपण पाहू शकता सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब यांना सुद्धा पाहू शकता। आत्ताच स्पर्धा जी पार पडली वीर तानाजी चषक दापोडी या ठिकाणी त्याचे सर्व होते। त्याचबरोबर ते ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत, गटनेते आहेत, भिवंडी तालुका शिवसेना संपर्क प्रमुख आहेत। त्याचबरोबर 40+ क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे। 40+ क्रिकेट संघटनेचे ते संस्थापक, ही संघटना आहे, संस्थापक अध्यक्ष आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे स्लोगन आपण नेहमी म्हणतोय, पण त्यांनी खरं तर 15 ऑगस्टला घोषणा केली होती आणि त्यानिमित्तानं आपण वीर तानाजी चषक या ठिकाणी त्यांनी बघितलं आपण की 2 लाभार्थीला तब्बल 21,000 रुपये फिक्स डिपॉझिटसाठी त्यांनी परिपत्रक दिले होते। त्यांचे खूप खूप आभार। खेल की फिर से शुरुआत,
पहले ओवर की अंतिम गेंद लॉफ्ट कर दिया मतीन ने, गैप में खेल दिया है, 1 बाउंस चौका। अतिशय सुंदर फटका बघायला मिळाला होता. एका टप्प्यानं हा चेंडू सीमारेच्या बाहेर गेला होता. मतीन खान याच्या बॅटमधून निघालेला हा दर्जेदार चौकार. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. टॉस बॉक्समध्ये जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतोय, टॉस बॉक्समध्ये जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती करतोय की आपण त्या ठिकाणावरनं उठायचं आहे प्लीज. सर्वांना विनंती करतोय की आपण उठायचं आहे प्लीज. ओवर टू कमेंट्री बॉक्स. बहुत ही बेहतरीन शुरुआत मतीन द्वारा. धनेश 11 कुक से टीम का स्कोर 16 रन बिना किसी नुकसान के. पहले ओवर की समाप्ति और ये मानवीय सरों का सैलाब आप देख सकते हो. बहुत ही ज़बरदस्त संख्या में दर्शक यहाँ पर मौजूद है ऐतिहासिक चैलेंज क्रिकेट ग्राउंड में. स्टेडियम खचाखच भरा हुआ है दर्शकों से. आप सभी का हार्दिक स्वागत है सचिन दादा भोयर की ओर से और साथ में गावदेवी स्पोर्ट्स धामनगाव की ओर से. एक चांगली सुरुवात अजय म्हणता येईल, कारण 11.50 आस्किंग रन रेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा येत आहेत. एक सकारात्मक सुरुवात बघायला मिळते आणि ज्याप्रमाणे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा त्याप्रमाणे चांगली सुरुवात बघायला मिळते. जी हाँ, सोच के आए हैं मतीन के आक्रामक बल्लेबाजी करेंगे और उसमें काफ़ी सफल भी साबित हो रहे हैं. टाइमिंग उनकी देखने लायक है और प्लेसमेंट भी बढ़िया. पिछले ओवर की अंतिम गेंद पर जो चौका जड़ा उन्होंने बिल्कुल लॉन्ग ऑन और मिड विकेट के दरमियान से गेंद को निकाल दिया था. नया ओवर लेकर बायत के गेंदबाज सैफ शेख. 5 ओवर्स में 53 रनों की जरूरत. ऑफ स्टंप के बाहर जाने दिया, वहां पर विकेट कीपर से गलती और वाइड भी गेंद है तो ये 2 रन. नक्कीच या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा येत आहेत, खास करून माझे परम मित्र आहेत आणि त्याचबरोबर स्पर्धेच्या मुख्य आयोजिका सन्मान्य सौ रुचिराताई सचिन भोईर यांचे मामा आहेत हेमंत भालेकर यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. हेमंत भालेकर आपलं खूप खूप स्वागत आहे आणि मी सचिन दादा भोईर यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतोय. सोना देवी टेमघर टीम के कैप्टन शाहिद खान कहीं ना कहीं थोड़े से निराश है जिस तरह से अभी तक गेंदबाजी हुई है. पहले ओवर में काफ़ी महंगे साबित हुए किशन मात्रे और इस ओवर की शुरुआत भी उतनी अच्छी नहीं रही है. पहली गेंद वाइड, उस पर सिंगल भी दौड़कर पूरा किया है दोनों बल्लेबाजों ने, तो तोहफे के रूप में 2 रन मिले हैं. अगली गेंद लेकर सैफ लेफ्ट आर्म राउंड द विकेट. शॉट गेंद, बहुत ही बेहतरीन पुल शॉट. एक और छक्का मतीन के बल्ले से. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये शॉर्ट बॉल, अखूट टप्प्याचा चेंडू आणि पुलचा फटका आणि पॉवरफुल मतीन याच्या बॅटमधून निघालेला हा दर्जेदार षटकार. पाहू शकता पुन्हा खरं तर टर्न झाला होता, अगेन्स्ट टर्न खेचून मारला होता. काफ़ी समय मिल गया वहाँ पर मतीन को शॉट खेलने के लिए. गेंद में टर्न जरूर देखने को मिला, लेकिन इतनी ज़्यादा शॉर्ट पिच गेंदबाजी होगी तो उस टर्न का कोई फ़ायदा नहीं है बॉलर के लिए. थोड़ा सा भी आप लाइन या लेन से भटक नहीं सकते हो मतीन जैसे बल्लेबाज के सामने. अनुशासन दिखाना होगा यहाँ पर सोना देवी टेमघर टीम के गेंदबाजों को. विकेट की सख्त ज़रूरत इस समय सोना देवी को. अच्छी गेंद, इस बार फिर से ऑन साइड में खेलना चाहते थे, गेंद पीछे जा रही है. शॉट थर्डमैन की दिशा में अब जाकर उठाया, तब तक 1 रन लेने का अवसर. ये बढ़िया लंबाई थी, थोड़ा आगे रखा था. बाई का इशारा करते हुए अंपायर. अतिरिक्त रन मिलता हुआ, स्कोर बढ़ता हुआ 25 रन बिना किसी नुकसान के. बहुत ही दमदार शुरुआत देखने को मिल रही है धनेश 11 कुक से टीम द्वारा. मतीन बहुत ही बढ़िया टच में अभी तक 2 छक्के लगा चुके हैं, 1 चौका. 18 पर बैटिंग करते हुए कुमार खेल रहे हैं 2 पर और 5 रन अतिरिक्त के सौजन्य से बने हैं, जबकि दूसरे ओवर का खेल प्रगति पर है. दूर दूर तक फैलाया हुआ फील्ड प्लेसमेंट. अगली गेंद लेकर सैफ. एक और अच्छी गेंद, इस बार पूरी लंबाई की गेंद फॉलो थ्रू में रोकते हुए उस गेंद को अच्छी वापसी. शॉर्ट गेंद डाली, एक कमज़ोर गेंद ज़रूर देखने को मिली, लेकिन उसके बाद अपने असली रंग दिखाते हुए बॉलिंग के सैफ.
रघुनाथजी पाटील यांनी मुख्यमंत्री चषक 2020 साठी त्याबरोबर आयोजकांना आणि कॉमेंट्री पॅनलला सुद्धा हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. इस बार घुमाने का प्रयास, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं. अब बढ़िया गेंदबाजी देखने को मिल रही है और यदि 2-3 डॉट गेंदें करते हैं गेंदबाज तो निश्चित रूप से उसके बाद विकेट गिरने की भी संभावना ज़्यादा बन जाती है क्योंकि दबाव बनता है बल्लेबाज पर. मला वाटतं अजय अतिशय संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल असं वाटतंय, कारण जे लक्ष ठेवलेलं आहे 69 धावांचं. जी हाँ, इस बार फ्लिक कर दिया, आसमानी स्ट्रोक, 6 रन. निकल पहली फुर्सत में निकल. सौ सोनार की एक कुमार की. जबरदस्त फटका, ताकदवर फटका, डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर जाणारा आणि कुमार याच्या बॅटमधून निघाला हा दर्जेदार षटकार. 31 धावा झालेल्या आहेत, 31. यहाँ से सिर्फ 38 रनों की और आवश्यकता है जबकि 25 गेंदें अभी भी शेष है. समीकरण काफी आसान नजर आ रहा है धनेश 11 टीम के लिए. जिस तरह से दोनों सलामी बल्लेबाज खेल रहे हैं, काबिले तारीफ. फुलर लेंथ की गेंद थी और बहुत बढ़िया पोजीशन में आ गए थे. पहले ही शायद सोच लिया था कि स्कोर ऑफ द विकेट ऑन साइड में एक बड़ा प्रहार करना है. नक्कीच अजय असं वाटतं की दुधारी तलवार दोन्ही बाजूने चालू आहे, आक्रमण दोन्ही बाजू चालू आहे. आपण म्हणतो की 1 has to play अँकर रोल, पण इथे मात्र दोघांनी अँकर रोल केलेला आहे आणि एक पार्टनरशिप, मोठ्या धावसंख्येचा बाटला करायचा असेल तर एक पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं आहे आणि ती पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळते. जी हाँ, ज़बरदस्त प्लेटफॉर्म यहाँ पर बनाते हुए आने वाले बल्लेबाजों के लिए ये दोनों भी सलामी बल्लेबाज. और अब तो शायद कोशिश ये होगी कि दोनों ही मैच को जीत जाए. इस बार हल्के हाथों से खेलना चाहते थे. बीट हुए बैट्समैन, विकेट कीपर भी बीट हुए. विकेट कीपर द्वारा काफ़ी गलतियां देखने को मिल रही है वहाँ पर, जहाँ पर कोई रन नहीं होना चाहिए था वहाँ पर 1 रन बाय के रूप में. इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ धनेश 11 की स्थिति काफ़ी मजबूत. स्कोर 32 रन बिना किसी नुकसान के. देखना मत भूलिएगा. एसके एंटरप्राइजेस बनाम मराठा पंजाब, जिसमें एसके एंटरप्राइजेस के कैप्टन ने टॉस जीता है और पहले बैटिंग करने का निर्णय लिया है. इस मैच में अभी भी काफ़ी क्रिकेट बचा हुआ है. पलड़ा ज़रूर थोड़ा सा भारी नज़र आ रहा है धनेश 11 का, लेकिन सोनादेवी टेमघर टीम भी एक जुझारू टीम है. कैप्टन शाहिद खान बहुत ही ज़िद्दी खिलाड़ी है जो जल्दी मैच को छोड़ते नहीं है और ज़रूर उन्होंने फिर से भरोसा जताया है किशन मात्रे पर. लेकिन खराब गेंद, वहां पर खिलाड़ी मौजूद और आउट. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, हरे भगवान. शॉर्ट पिच गेंद थी और लेग स्टंप के बाहर भी गेंद थी. हालांकि वहां पर फील्डर रखा गया था फाइन लेग बाउंड्री पर. सैफ ने बहुत ही बढ़िया कैच लिया. बहुत तेजी से गेंद ट्रैवल कर रही थी. इस तरह के कैचेस आसान नहीं होते हैं, लेकिन बहुत ही बेहतरीन कैच और पहली सफलता अपने टीम को दिलाते हुए किशन मात्रे. यहाँ से क्या खेल पलट जाएगा, ये बहुत बड़ा सवाल है. और ये खेल क्रिकेट का है, इसमें कुछ भी हो सकता है. पलटवार करने का मौका ज़रूर है किशन मात्रे के पास. पहला ओवर महंगा रहा था, 16 रन खर्च किए थे, लेकिन इस ओवर की बढ़िया शुरुआत, विकेट मिला है पहली गेंद पर. 8 रन बनाकर आउट हुए कुमार गुंड.
नए बल्लेबाज वंडर बॉय ऑफ भिवंडी जेपी जयेश पाटिल आए हैं। अब 23 गेंदों में 37 रनों की आवश्यकता है। शायद डॉक्टर गवड़ी वहां पर प्लान बनाया गया था कि हुक शॉट खेलने के लिए मजबूर किया जाएगा, बल्लेबाज को फाइन लेग बाउंड्री पर रखा गया था और किशन की ये रणनीति रही है। इससे पहले भी जो मैचेस उन्होंने खेले हैं जीते हैं उसमें ये रणनीति उनकी देखने को मिली थी, फाइन लेग बाउंड्री पर रखते थे। जयेश पाटिल के पास इस समय स्ट्राइक, उनके लिए एक शॉट थर्ड मैन है, एक शॉट फाइन लेग है और 7 खिलाड़ी बाउंड्री पर। किशन चले, राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, जयेश पाटिल ने आते ही घुमा दिया गेंद को, स्लॉग स्वीप, 6 रन। धनेश 11 कुक से टीम का अटैकिंग क्रिकेट देखने को मिल रहा है। पिछली गेंद पर विकेट जरूर गिरा है लेकिन उसका कोई असर नए बल्लेबाज पर देखने को नहीं मिल रहा है। जयेश पाटिल ने आते ही अपना सिग्नेचर स्ट्रोक खेला है, स्लॉग स्वीप, बैठक शॉट। ये स्ट्रोक खेलने में जयेश पाटिल काफी माहिर है, बहुत बढ़िया पोजीशन में आ जाते हैं। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। मित्रांनो, थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या ठिकाणी जो मुख्यमंत्री चषक 2020 जो काळ्या कलरचा बॅनर आहे त्याला हात लागू नका, प्रेक्षक वर्गाला विनंती करतोय प्लीज त्यापासून दूर रहा, धन्यवाद। अगली गेंद लेकर किशन दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार फुल टॉस गेंद, केवल बैट का फेस खोल दिया है, दिशा दिखाई है गेंद को डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ, फील्डर मौजूद वहां पर। देखिए ये सेंसिबल बल्लेबाजी है, हालांकि इस गेंद पर भी बड़ा शॉट खेला जा सकता था, हवा में उछाल सकते थे, लेकिन जयेश पाटिल को पता है कि एक बड़ा शॉट आ चुका है इस ओवर में, इसके बाद उतनी ज़्यादा ज़रूरत नहीं है रिस्क लेने की। कोई रिस्क उठाया नहीं इस गेंद पर और केवल हल्के हाथों से ढकेल दिया गेंद को डीप में और 1 रन ले लिया। स्कोर बढ़ता हुआ 39 रन, लक्ष्य 69 रनों का है यहाँ से और 30 रनों की ज़रूरत, 21 गेंदें शेष। अब सामना करेंगे मतीन जो 18 पर बैटिंग कर रहे हैं। इस बार डाउन द ग्राउंड खेल दिया है, मिस टाइम शॉट, दूर से खिलाड़ी आते हुए और बेहतरीन कैच, दानिश ने कोई गलती नहीं की। धन्यवाद डीजे। मुख्यमंत्री चषक 2020 मध्ये शुभ आगमन झालेलं आहे। भिनारचे शिवसेनेचे शाखा प्रमुख तानाजी भोईर साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। भिनारचे माजी सरपंच सुनील भोईर साहेब, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे। भिनारचे ज्येष्ठ शिवसैनिक रतन भोईर साहेब, हार्दिक स्वागत आहे। भिनारचे समाजसेवक अभिजित राणे साहेब, आपलंही हार्दिक स्वागत आहे। कळव्यावरनं आलेले उद्योगपती शहाजाद पटेल साहेब, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे। तसेच पुण्याचे समाजसेवक मनोज टावरे साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। ओव्हर टू कमेंट्री बॉक्स अजय घरत। धन्यवाद राजेंद्र पाटिल सर। दूसरे विकेट का पतन हुआ है, मतीन बढ़िया खेल रहे थे, 18 रन बनाने के बाद पेविलियन में लौटे हैं। अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, नए बल्लेबाज विकी मात्रे मैदान में आए हैं, बायात के खिलाड़ी, एक और हार्ड हिटर टेनिस क्रिकेट बॉल के। 2 विकेट्स चटका चुके हैं इस ओवर में किशन मात्रे। इस बार फिर से गेंद हवा में, जयेश पाटिल के बल्ले से शानदार छक्का और नो बॉल। एक और गजब का स्ट्रोक जयेश पाटिल के बल्ले से, स्लॉक कर दिया था डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ 6 रनों के लिए। देखिए फिर से रिप्ले में, और फिर से नो बॉल की है वहां पर, ऑफ स्टंप के बाहर से लपेटा गेंद को, उड़ाया 6 रनों के लिए। जेपी का दूसरा छक्का, स्कोर उछलता हुआ 46 रन। अब केवल 23 रन और चाहिए जीतने के लिए धनेश 11 टीम को फाइनल में पहुंचने के लिए, जबकि अभी भी 20 गेंदें यहां से और शेष है। अगली गेंद फ्री हिट रहेगी,
पहले ओवर में भी एक नो बॉल की थी किशन मात्रे ने। 2 विकेट्स जरूर चटकाए हैं इस ओवर में, लेकिन ये ओवर भी काफ़ी महंगा साबित होता हुआ। किफ़ायती गेंदबाजी की आवश्यकता थी, लेकिन शुरुआत से ही हम देख रहे हैं कि बल्लेबाज काफ़ी हावी है। पहले ओवर में 16 रन आए, दूसरे ओवर में भी 16 रन आए और इस ओवर से अभी तक 14 रन आ चुके हैं। तो जो मोमेंटम पहले ओवर से बना हुआ है उसको जारी रखते हुए बल्लेबाज जयेश पाटिल के पास एक और अच्छा मौका बड़ा शॉट खेलने का, और फिर से खेला उन्होंने, एक और छक्का। तीसरा सिक्सर जयेश पाटिल के बल्ले से और 50 का आंकड़ा पार करती हुई धनेश 11 कुक से टीम स्कोर 52 रन। 2 विकेटों के नुकसान पर जीत की दहलीज पर नजर आती हुई इस सेमीफाइनल मुकाबले में धनेश 11 कुक से टीम, समीकरण बहुत ही आसान हो गया है। 19 गेंदों में अब मात्र 17 रनों की आवश्यकता। ऐसा लग रहा है कि किशन मात्रे अपनी लाइन लेंथ भूल ही गए हैं। जिस तरह से इससे पहले उन्होंने इस टूर्नामेंट में गेंदबाजी की थी, क्वार्टर फाइनल मुकाबले तक उस तरह की बॉलिंग देखने को नहीं मिली है और उनके गेंदबाजी की धज्जियां उधेड़ कर रख दी है धनेश 11 के बल्लेबाजों ने। अगली गेंद, इस बार शॉर्ट पिच गेंद थी, बैट का फेस खोलते हुए गेंद को निकाला है डीप स्क्वायर स्टैंडमैन की तरफ। 1 रन पूरा किया जयेश ने। दूसरे के लिए जाना चाहते थे लेकिन मौका नहीं है, केवल 1 रन इस गेंद पर। बहुत ही महंगा ओवर समाप्त होता हुआ किशन मात्रे का। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 53 रन, 2 विकेटों के नुकसान पर। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स। मित्रांनो, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी मी विनंती करतोय ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य, ठाणे जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते, शिवसेना भिवंडी तालुका संपर्क प्रमुख तथा 40+ अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण शुभेच्छा द्यायच्यात, कारण की नंतर 10ची वेळ झाल्यानंतर आपल्याला जी मैदानामधली कॉमेंट्री आहे ती कॉमेंट्री आपण बंद करणार आहोत। याकरिता आपल्याला हॅलो शिवसेना भिवंडी तालुका आयोजित मुख्यमंत्री चषक 2020 रुचिता सचिन भोईर पंचायत समिती सदस्य यांच्या माध्यमातून या भव्य दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आणि खरं तर मॅच चालू आहे आणि मला बोलण्याची संधी दिली। सर्व प्रेक्षक मॅच पाहण्याच्या याच्यात आहेत। सन्माननीय व्यासपीठ, सर्व खेळाडू वर्ग, मित्रांनो, गेल्या 5 दिवस या स्पर्धा चालू आहेत आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आणि चांगल्या नियोजन पद्धतीने या स्पर्धा चालू आहेत। मी एकच सांगेन की सचिन दादा, तुम्ही ज्या स्पर्धा इथं चॅलेंज ग्राउंडवर आयोजित केलेल्या आहेत, अनेक आयोजक या चॅलेंज ग्राउंडवर स्पर्धा आयोजन करतात। जसा महापौर चषक या चॅलेंज ग्राउंडवर होते त्याच पद्धतीने तुम्ही या स्पर्धा आयोजन केलेल्या आहेत। मी खरोखर धन्यवाद देतोय तुम्हाला की अशा स्पर्धा आपल्या या भिवंडीसारख्या नगरीमध्ये आपल्या या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ तयार करून देण्याच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धा आयोजन केलेल्या आहेत। खरोखर या स्पर्धा अतिशय सुंदर आहेत। मी यूट्यूबच्या माध्यमातून गेले 2-3 दिवस या स्पर्धा पाहत होतो आणि या स्पर्धेला कधी भेट देतोय असं मला आवर्जून वाटत होतं। आज मी दुपारपासून सिद्दीक भावे सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो की मी 3 वाजेपर्यंत या स्पर्धेला पोहोचतोय, पण काही कामानिमित्त मी येऊ शकलो नाही आणि आता मी इथं पोहोचलोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे, एकदम मस्त। खरोखर सचिन दादा, तुम्हाला मी धन्यवाद देतोय, तुमच्या सर्व टीमला मी धन्यवाद देतोय, सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय की अशा स्पर्धा या तुमच्या खेळ दाखवण्यासाठी ठेवलेल्या असतात आणि हा चांगला व्यासपीठ तुमच्यासाठी केलेला असतोय। तुम्ही चांगला खेळ केला, चांगल्या स्पर्धा
खेळलात आणि चांगला जर खेळ तुम्ही दाखवला तर खरोखर तुम्ही प्रेक्षकांची मनं जिंकतातच. जे आयोजक असतात त्या आयोजकांनाही चांगलं समाधान वाटतं की आपण ज्या खेळाडूंसाठी हा व्यासपीठ निर्माण करतोय तो व्यासपीठ कुठेतरी खेळाडूंनी चांगला त्याचा वापर केला आणि त्या जो नियोजन असतोय ज्या स्पर्धा असतोय त्या चांगल्या पद्धतीने पार पडल्या तर आयोजकांनाही त्यांचा आनंद होतोय. असो पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतोय. जिंकलेल्या संघांना मी शुभेच्छा देतोय. हारलेल्या संघांना मी पुन्हा एकदा त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. मला इथं बोलावलं माझं मान सन्मान केलं त्याबद्दल आयोजकांना मी धन्यवाद देतोय. इथेच थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद कुंदनजी पाटील साहेब. खरोखरच त्यांनी या मुख्यमंत्री चषकाचं खूप कौतुक केलेलं आहे आणि खरोखरच ज्या पद्धतीने त्यांनी कौतुक केलेले त्याच पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष धर्मसेवक डॉक्टर सोनिया काशीनाथ पाटील साहेब आणि शिर्डी पदयात्रेचे अध्यक्ष नारायण मामा यांच्याकडनं या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू राजेंद्र पाटिल सर. तो 53 रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है. धनेश 11 की जो गाड़ी है वो रफ्तार की पटड़ी पर है. इस समय बचे हुए 3 ओवर्स में केवल 16 रनों की आवश्यकता. अभी भी बॉलिंग में कोई परिवर्तन नहीं किया गया है. सैफ शेख अपना आक्रमण जारी रखते हुए उनका यह दूसरा ओवर. स्वीप करने की कोशिश वहाँ पर ऑफ स्टंप की काफ़ी बाहर की गेंद थी और थोड़ा सा टर्न भी उसमें देखने को मिला. चूक गए खेलने से जयेश पाटिल. त्रेपन्न धावा झालेल्या आहेत. हा चेंडू आणि स्वीपचा फटका आणि चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान डोंगर उरवतान देवलाव तुझे नावानी. चौथा षटकार आहे JP जयेश पल्ल्याच्या बॅटमध्ये घडला. धावसंख्या वेगाने वाढतोय. 59. फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. चौथं षटक मार्गस्थ. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सॉफ्ट डिसमिसल. सहज सोपा सुंदर झेल. कुछ अलग करने की कोशिश वहाँ पर जयेश पाटिल की. स्विच हिट खेलने का प्रयास किया था. गेंद थोड़ी सी रुक कर आई. टर्न हुई, ग्रिप हुई और टर्न हुई. हालांकि ये डांबर विकेट है लेकिन देखिए थोड़ी सी रुक कर टर्न हुई गेंद और थोड़ा सा अतिरिक्त उछाल भी था. बिल्कुल भी पोजीशन में नहीं अपने आप को पाया था वहाँ पर स्विच हिट के लिए. धन्यवाद अजय घरत. कॉमेंटेटर श्याम गायके साहेब भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. तत्पूर्वी आपण या ठिकाणी 2 सत्कार घेतोय. शहाजाद पटेल साहेब उद्योगपती कळवा साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करतील. सचिन भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण कळव्यावरनं आलेले नामांकित उद्योगपती शहाजाद पटेल साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करावायचा आहे. मानाची भगवी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलंय शहाजाद पटेल साहेब. तसेच पूर्णा गावचे समाजसेवक मनोज टावरे साहेब आपणही पुढे यायचं आपला स्वागत आणि सन्मान करतील. सचिन दादा भोईर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेला मात्र फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉर्ट पॉइंटला चेंडू होता आणि त्यावर 1 धाव भावेश पवार पूर्ण करतो. जयेश पास झाल्यानंतर भावेश पवार येतोय. काफ़ी शानदार गेंद थी जिस पर जयेश पाटिल का विकेट प्राप्त किया. सैफ ने जानबूझकर गेंद लेग स्टंप के बाहर कर दी थी. जयेश पाटिल पहले ही तैयारी में थे रिवर्स स्ट्रोक के लेकिन वहां पर अपने जाल में फंसा लिया आखिरकार सैफ शेख ने. विकी मात्रे के पास अब स्ट्राइक. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ निघून जातो. यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. ओहो, ये दूसरी दिशा में टर्न हुई है गेंद. याला मात्र फटका खेळला. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज झेलण्याचा प्रयत्न करतोय आणि झेल सुटतोय. धावबाद करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. तत्पूर्वी आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय. भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सन्माननीय
श्याम गायके साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान मुख्यमंत्री चषक 2020 मध्ये व्यासपीठावर करीत आहोत. श्याम गायके साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. मी सचिन भोईर यांना विनंती करतोय आपण श्याम गायके साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मित्रांनो थोड्याच वेळामध्ये या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे द लिजंड ऑफ भिवंडी, भिवंडीचे माजी महापौर, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विलास आर पाटील साहेबांचं आगमन अगदी काही मिनिटांमध्ये या क्रीडा नगरीमध्ये होते. श्याम गायके साहेबांचं स्वागत आणि सन्मान. तदनंतर भिनारचे शिवसेनेचे शाखा प्रमुख तानाजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं. आपला स्वागत आणि सन्मान होतोय. सचिन भोईर साहेबांच्या शुभ हस्ते 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. भिनारचे शिवसेनेचे शाखा प्रमुख तानाजी भोईर साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. तदनंतर भिनारचे माजी सरपंच सुनील भोईर साहेब आपणही पुढे यायचं आहे. तुतारीने त्यांचं स्वागत केलं जात आहे. भिनारचे माजी सरपंच सुनील भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान करतील. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सचिन भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद राजेंद्रजी पाटील. नक्कीच स्टेडियममध्ये आमचा आवाज थोडासा कमी जाणार आहे कारण 10 वाजलेले आहेत. त्यामुळे आमचा आवाज प्रॉपरली आपण यूट्यूबच्या माध्यमातून किंवा टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून ऐकू शकता. फक्त फ्रंटचा आवाज आहे तो थोडासा बंद केलेला आहे, लक्षात घ्यायचं आहे. जे येतोय यावेळेला मात्र फुलटा चेंडू आणि स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. दर्यानं सागरा पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान. फुलटा चेंडू होता आणि भावेश पवार यांनी आपल्या अंदाजामध्ये स्वंग केलं होतं. सीमारेषेच्या बाहेर जाणारा षटकार. स्कोर लेवल झालेला आहे. बिल्कुल ड्रॉप सीन के हीरो हैं भावेश पवार. जय पुन्हा एकदा खराब चेंडू जाते नॉन स्टॉप सीमारेषेच्या बाहेर आणि ह्याच बरोबर विजय प्राप्त करतोय धनशील कुक्षी आणि फायनल मध्ये प्रवेश. फाइनल में पहुंची हुई कॉन्ग्रेचुलेशन पांडुरंग धर्मा पाटिल. मैच की तुरंत शुरुआत करना है. वीआईपी डाइस पे इस वक्त माननीय श्री कुंदन पाटिल जी को आप देख रहे हैं. तुलसी रत्न कन्या योजना जो उन्होंने शुरू की है, वाकई में दापोटे में कोई भी लड़की पैदा हो 21,000 रुपये देते हैं और लड़की जिस घर में ना हो वहाँ खुशी नहीं होती. मैं उन्हें मुबारकबाद देता हूँ. मैदानामध्ये कोणीही उतरू नका प्लीज. मैदानामध्ये कोणीही उतरायचं नाही. पाठीराखे असतील संघांचे प्लीज. हमारे बीच में क्रिकेट को ऊंचाई आसमान की बुलंदी पे ले जाने वाले एक्स मेयर द लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर पाटिल साहब का आगमन हो चुका है. मैं आपका हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मोस्ट वेलकम द लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर इन सीएम कप 2020. मुख्यमंत्री चषक 2020 मध्ये शुभ आगमन होत आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक द लिजंड ऑफ भिवंडी, ज्याने खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये घराघरामध्ये क्रिकेट हे जगवलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. क्रिकेटला चांगली दिशा दाखवण्याचं काम केलं ते अर्थात विलास आर पाटील साहेब यांचं या ठिकाणी चॅलेंज स्पोर्ट मैदानावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम विलास आर पाटिल साहेब. सुस्वागतम सुस्वागतम. तदनंतर आपण स्वागत आणि सन्मान करतोय. 1 मिनट में आपको बताता चलूं कि शॉट ऑफ द मैच दानिश खोत ने खेला था और मैन ऑफ द मैच है जयेश पाटिल. जेपी वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल. मैन ऑफ द मैच कम फॉरवर्ड. दानिश खोत आपको शॉट ऑफ द मैच के लिए आना है. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करतोय रतन भोईर साहेब, ज्येष्ठ शिवसैनिक. तत्पूर्वी या ठिकाणी मित्रांनो मुख्यमंत्री चषक 2020 मध्ये ज्यांचं शुभ आगमन होत आहे भिवंडीचे माजी महापौर, विद्यमान नगरसेवक द लिजंड ऑफ भिवंडी विलास आर पाटील साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. वेलकम साहेब.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, विलास आर पाटील साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर क्रिकेटचं जेव्हा भिवंडीचं नाव निघेल तेव्हा सन्माननीय विलास आर पाटील साहेबांचं नाव प्रथम घेतलं जाईल आणि क्रिकेटचं दुसरं नाव जर घेतलं तर कॉमेंट्रीबद्दल बोलायचं झालं तर भिवंडीचे दोन बादशाह, भिवंडीचे नव्हे तर ठाणे जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राचे दोन बादशाह, अर्थातच ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भाबे सर आणि मराठीचा जादूगार अर्थातच आमचे डॉक्टर गवली सर. और जब भी एंकरिंग और कमेंट्री की बात निकलेंगी, कल ही उनको पुरस्कार मिला है राजेंद्र पाटिल, एंकर 1 नंबर थाना जिला इन महाराष्ट्र. लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर साहब हमारे से जुड़ते हुए मोस्ट वेलकम. ये क्रिकेट का सारा रंग, ये चाम, ये ग्लैमर, इसकी शुरुआत की थी जो शख्स को आप टीवी मॉनिटर पे देख रहे हैं, द लेजेंड ऑफ भिवंडी विलास आर, माजी महापौर और भिवंडी निजामपुर महानगर पालिका के विद्यमान नगर सेवक है. मोस्ट वेलकम. मित्रांनो, या ठिकाणी मुख्यमंत्री चषक 2020 मध्ये शुभ आगमन झालेले अर्थातच भिवंडी